गाजर काय माहिती का, हे लिंबू तहसीलदार काय करतात, एखादं पत्र दिले की लिंबासारखं फेकून देतात. आपण उतरून टाकत नाही का अमावस्येला पौर्णिमेला लिंबू, तसं तहसीलदार काय करतात माहिती का, हे एखाद्या गरीबाचं शेतकऱ्याचं जवानाचं पत्र, माझ्याजवळ किती तर पुरावेत, हे असं टाकून देतात. आणि गाजरं काय, पैसे द्या नाही तर गाजरं दाखवतात. आज करतो, उद्या करतो, परवा करतो. त्याच्यासाठी हे गाजरं लिंबू घालून मी आज आंदोलन केलेलं आहे, जेणेकरून तहसीलदारची खरंच चौकशी व्हायला आणि निलंबित करा, त्यांना निलंबित करून चौकशी करा, नाहीतर ते हस्तक्षेप करणार चौकशीमध्ये आणि परत काय ना काय तू 1 2 1 2 1 2 करून मग जे काय चौकशीचं मात्र करणार आणि प्रशासनाला समजणार नाही, शासनाला सुद्धा समजणार नाही. या माध्यमातून त्यांची चौकशी नाही झाली तर महसूल मंत्र्याच्या घरासमोर आक्रमकरित्या मोठ्या प्रमाणात मी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा मेनू आहे, मेनू कार्ड आहे. ते कोणीतरी गायकवाड म्हणून आहेत, तुम्हाला सांगतो, त्यांचा तर रेट ठरलेला आहे. उतार्यावर नावं लावायचं असेल 1.5 लाख, माझ्या मित्राकडनं घेतले 3 लाख उतार्यावर नावं लावायला. अहो लाज वाटायला पाहिजे. शेतकऱ्यांचा 7-12 उतारा असेल किंवा शेतकऱ्याची काही असतील ते बाकीचे रस्त्याचे प्रश्न असतील, यांनी मेन्यू कार्ड ठरवलं. हॉटेलमध्ये जसं लिहिलेलं असतं उपमा 25 रुपये, चहा 10 रुपये, तसं लिहिलेलं आहे. उतार्यावर नावं लावणे 1.5 लाख आणि तुमचे 42 चे कामं, 155 चे कामं, वेगवेगळे रेट लावलेले आहेत. हे असे रेट लिस्ट करून हे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. त्यांच्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष नेहमी मैदानात उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार. आता सध्या विभागाची चौकशी चालू आहे, त्या चौकशी करते विभागाचे, त्याच्यावर विश्वास आहे का? चौकशी समिती इथं आलेली आहे, चौकशी समितीवर विश्वास नाही म्हणून तर आंदोलन केलेलं आहे. चौकशी समितीने माझं पत्र आहे, माझ्या पत्रावर विभागीय आयुक्तांनी यांची चौकशी लावलेली आहे. 2024 असू दे किंवा आत्ताचं कालचं पत्र असू दे, महिन्यापूर्वीचं, विभागीय आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत, अधिकारी पाठवलेत. पण संबंधित अधिकारी ज्यांनी स्वतः चौकशी लावली, ज्यांनी पत्र दिलं, ज्यांच्याकडे पुरावेत, त्यांना विश्वासात घेत नाहीत. त्यांच्या विरोधात पण आंदोलन करतो, विभागीय आयुक्ताच्या कार्यालयात आंदोलन करतो. आंदोलन करणं माझं हत्यार आहे. आंदोलन करणं, जोपर्यंत हा माणूस घरी बसत नाही तोपर्यंत मी आंदोलन करत राहणार. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.